कथा नवनाथांची. कथा नवनाथांची. वास्तविक हा जो लक्षात घ्या सिम्बॉल आहे, सिम्बॉल. नाथ नऊच आहेत का हो? उगाच लिहिलेलं आहे का? आळंदीला कोण कोण गेले हात वर करा बरं. बरेच गेलेत का? गेलं नाही कोणी. मी काय पैसे मागणार नाही बरं का हात वर केल्यावर नाही. किती जण आहेत नाथ? 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. 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 सुख सोहळा काय वाणू. सुख सोहळा काय वाणू. हा सुख सोहळा काय वाणू. 84 सिद्धांचा सिद्ध भेटी मेळा. तो सुख सोहळा काय वानू. काय वर्णन हो. आता तो बादशाच आहे, तिथं काय कमी आहे. मी नेहमी सांगताना कीर्तनात सांगतो, 2 मिनिटं घालवतोच त्यासाठी, मग कथेकडे जाऊ आपण. बादशाह आणि भिकारी. हो बादशाह. आता आपल्यापैकी कुणीच म्हणत नाही मी बादशाह आहे. कुणीही म्हणत नाही की मी बादशाह आहे, कारण तेवढा विश्वास असायला लागतो ना. मी कलेक्टर आहे म्हणण्यासाठी महाराज आपण ICS असावं लागतं. हा नको त्या पुढे खाऊन कोपऱ्यात थुंकणाऱ्यांचं काम नाही. 3 वेळा 34 नापास झाल्यानंतर मग कुठं काय आपल्याला काम लागणार आहे. हा दुधाच्या बाटल्या नेऊन द्या घरी. म्हणायचं आमच्याकडे कोणी बघत नाही. तुमच्याकडे काय बघाल. तुमच्या चेहऱ्याला दिवसभर पावडर लावली तरी गालपाडा आत गेलेली बाहेर येत नाहीत, आणि पोरगी मला कोणी देत नाही. कर्तव्याने घडतो माणूस. आणि मग त्यावेळी परिस्थिती अशी आहे की भगवंतानी ही सृष्टी जी होती, इकडं सगळं पाणी होतं. त्या पाण्याच्या अवतारामध्ये पाणी जेव्हा होतं ना, तेव्हा मत्स्यावतार होता महाराज, कुर्मा अवतार होता. वरा अवतारामध्ये त्या पाण्यातून पृथ्वीला वर काढली. तोपर्यंत आपण नव्हतो. जरा कळू द्या. आपल्याला नाथ कसे आले हे तरी कळलं पाहिजे आधी. आपण सगळेजण एकमेकापासून अलिप्त कधीच होणार नाही. शरीराने झालं तरी मनाने एकच राहणार. म्हणून भगवंताची बरोबरी आपल्या बुद्धीने करू नका. ज्ञानोबाऱ्याने उत्तर दिले, बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे, एका केशी राजे सकळ सिद्धी. बुद्धीच्या नादाला लागू नका. भक्ती वेगळी, बुद्धी वेगळी. बुद्धी फक्त एका वाक्याचं एका वाक्यातच उत्तर द्यायला सांगते. भक्ती तसं नाही सांगत. भक्ती महाराज एका प्रश्नाची अनंत उत्तर देते. काय म्हटलो? प्रश्न एक, उत्तर, आणि त्यातलं कुठलंच चूक नसतं. पटवून देतो आणि पुढे जाऊया. फार मजा आहे. भक्ती वेगळी, ज्ञान वेगळं. नाथाने त्यासाठी सांगितलं, ज्ञान विज्ञान अति पंडिता ज्ञान तत्वता कळेना. आता मला सांगा, भगवंताचे अवतार किती सांगितले? काय म्हणतात? अहो 4 युगामध्ये भगवंताचे 4 अवतार झाले. काय त्यात विशेष आहे? हो बरोबर आहे, हे चुकीचं नाही आहे. त्याच्यापेक्षा जरा थोडा जास्त शहाणा असेल तो म्हणतो मत्स्य, कुर्म, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बौद्ध आणि कलंकी. महाराज ते पण उत्तर बरोबर आहे हो. पण त्याच्यापेक्षा जरा जास्त शहाणा असला भागवत सांगणारा, ते म्हणतो अहो 24 अवतार आहेत. तेही बरोबर आहे. उत्तर वेगळी लिहिली, पण चुकीचं मास्तर करणं सगळ्याला बरोबरच करतो. ही भक्तीची ताकद आहे. आणि त्याच्यानंतर सुद्धा अजून एकाने उत्तर वेगळंच लिहिलं. काय लिहिलं माहिती आहे का? अनंत अवतार गेची भक्ता कारणे. 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 कनवाळू कृपाळू दिना लागी उद्धरणे. 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 वाळवंटा पातुरी महादारा पर्यंत सुरवराची दाटी उभे धोरणी हात. वाळवंटा पातुरी महादारा पर्यंत
आणण्यासाठी काय करावं लागलं मी सांगितलंय. पहिली पृथ्वी बाहेर काढली वरा अवतारामध्ये, आणि त्या पृथ्वीला ब्रह्मांड जे आहे सोनेरी रंगाचं एक अंड निर्माण झालं. काय झालं? ब्रह्मांडामध्ये सोनेरी रंगाचं अंड निर्माण झालं. त्याच्या घरामध्ये निपुत्रिकपणा जरी असेल तरी वंश वाढल्याशिवाय राहत नाही. कालभैरवाची ताकद आहे, फार कालभैरवाचं महत्व आहे. आणि म्हणून स्वयंभू मनू आणि शतरूपा लक्षात घ्या. म्हणजे हेही देवानीच तयार केली. कुणी केली? ब्रह्मदेवानी. स्वयंभू मनू आणि शतरूपा. आणि या दोघाचा जो वंश झाला त्यांच्या पोटी प्रियव्रत आणि प्रियव्रताच्या पूर्वी अग्निंग्र, आणि मग त्याचा मुलगा नाभी, आणि मग त्याच्या पोटी वृषभदेव आले. वृषभदेवाला 100 मुलं होती, आणि त्या 100 पुत्रापैकी एकाचं नाव आहे भरत आणि दुसरे हे नवनारायण. त्या भरत नावावरून आपल्या देशाचं नाव भारत पडलेलं आहे. म्हणून तुम्हाला मुळापासून सांगितलं. तुम्हाला वाटत असेल महाराज मागणं कशाला घेतायत, कळलं तर मुळापासूनच कळावं, नाही तर नाही पेक्षा न कळलेलं बरोबर. आणि मग दुसरे नवनारायण, कविनारायण एक, हरिनारायण, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविरोत्र, द्रुमिल, चमस आणि करभंजन असे 9 नारायण त्यांच्या पोटी. बरं, ह्या 9 नारायणांना काय कार्य, काय उद्देश होता नाही का? तर या ब्रह्मदेवाने सृष्टी चालवण्यासाठी माता भगिनीनो, बंधूनो, दादानो, ताईनो, महाराष्ट्राला तमाम जनतेला हात जोडून विनंती आहे की हे कशासाठी भगवंतांनी केलं. तर कृतयुगामध्ये त्यांनी अवतार, मत्स्यावतार, कूर्मावतार, वरा अवतार घेतला. परित्राणाय साधूंना विनाशाय च दुष्कृताम धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. आणि मग अवतार घेची धर्मरक्षावया अवतार घेची धर्मरक्षावया अवतार घेसी धर्मरक्षावया अवतार घेसी अपुया पायीची भक्त जना अपुया पायीची भक्त जना अपुया पायीची भक्त जना अंबऋषीसाठी जन्मदोषीलाय अंबऋषीसाठी जन्मदोषी ऋषीसाठी जन्म सोशियले. काय वर्णन केलंय, फार सुंदर केलेलं आहे, लक्षात घ्या. आणि म्हणून हे 9 नारायण अवतार का झाले त्यांनी सांगितलं. पहिलं मत्स्य कूर्म वराह केले, पण त्याच्या पुढच्या अवतारामध्ये प्रतिस्पर्धी पहिल्या अवतारामध्ये शरीराने डायरेक्ट ऍक्शन केली. जरा लक्ष घ्या. मत्स्य अवतारामध्ये भगवंताने हाताने धरून मारलेला आहे, वेद नेले म्हणून शंकासुराला. कूर्मा अवतारामध्ये हात संपल्यावर पाय धरला, पाठ झाले, पाठीवरती कासव, मग ते देवदानवानी मंथन केलं. वरा अवतारामध्ये दाताने पृथ्वीला वर काढली. इथपर्यंत शरीर स्वतःच वापरलं. जरा लक्ष द्या. नवनाथ कळले ना तर पक्केच कळू द्या. त्याच्या पुढचा प्रतिस्पर्धी कमकुवत झाला. नरसिंह अवतारामध्ये हात वापरले, मांडीवर घेतला, कारण त्याला उभा राहायची ताकद नव्हती तेवढी भगवंता हात. वामन अवतारामध्ये महाराज पाय ठेवला, तिथपर्यंत डायरेक्ट भगवंता संभार आला. पण परशुराम अवतारामध्ये अंतर झालं बघा, कुऱ्हाड घेतली, प्रतिस्पर्धी कमकुवत झाला. जसं जसं कमकुवत होतील तसं तसं
नाथांचा अवतार का झालाय मी आता तुम्हाला सांगतोय. नाथ कोण होते आता तुम्हाला सांगितलं. नाथांचा अवतार का झाला आणि मग मच्छिंद्रनाथांची कथा घ्यायची. प्रतिस्पर्धी कमकुवत झाल्यामुळं काय झालं, परशुराम अवतारामध्ये कुऱ्हाड वापरली घेतली, म्हणजे लांबून, डायरेक्ट स्पर्श नाही. राम अवतारामध्ये त्याच्यापेक्षा कमकुवत प्रतिस्पर्धी होता, मग त्याला लांबूनच बाण मारला. कृष्ण अवतारामध्ये नुसता ढोस दिला, फक्त सुदर्शन. सारखं सोडत होते का भगवान? आला समोर की सोडलं सुदर्शन, आला समोर की सोडलं सुदर्शन, असं करत होते का? नुसतं हां 1-2 झटके दिले, हां म्हणजे त्यांना कळावं की हे बाबा बोट काढून म्हणून आपण शहाणं वागलो पाहिजे, आहे की नाही? शहाण्यासारखं नाही वागलं की 80-90 वर्षाचे जे पाठ करून ऐकायला बसलेत ते 25-30 वर्षात टपरीवरती नको ते खाऊन थुंकून त्यांना 30व्या वर्षाच्या आत चौकाच्या खांद्यावर जायला लागतं. अशा बऱ्याच घटना घडलेल्या आहेत. बापाच्या समोर बापाला पोराच्या ह्याला जावं लागतंय, याच्यासारखं दुर्दैव काय आहे लक्षात घ्या. जरा तरी विचार करावा. त्यासाठीच ही संस्कृती आहे. आणि मग त्याच्यानंतरच्या अवतारामध्ये भगवंत हातामध्ये काहीच घेणार नव्हते. नाथांचा अवतार का झाला हे मी सांगतो, एवढं लक्षात घ्या. मग मच्छिंद्रनाथांचं आपलं नाथांचा अवतार कार्य सुरू करू. त्याच्यानंतरचा अवतार पहिल्या अध्यायात सांगितलेला आहे. मी स्वतः ज्ञानदेव नामे अवतार घेईन. भगवंत काय म्हणतात, 9 नारायणांना द्वारकेला बोलवलं. लगेच आता द्वारकाधीश आहे तो भगवान श्रीकृष्ण. यशस्वी ऐश्वर्य औदार्य सगळ्या बाजू परिपूर्ण, दुःख तिथं प्रवेश कसा करील? द्वारकेचा राणा. आणि अशा अवस्थेमध्ये मानवाचं कल्याण करण्यासाठी पुढचा अवतार घ्यायचं तयारी चाललेली आहे. सिंहासनावर बसलेले आहेत, रत्नजडी सिंहासन त्यावरी बैसे रुक्मिणी रमण. शेजारी विश्वासाचे असणारे उद्धव प्रधान आहेत, अक्रूरजी आहेत, हो रुक्मिणी माता सुद्धा आहेत. हो तिथं दरबार आहे, बरोबरीचे सरदार सेनापती. या दरबारामध्ये 9 नारायणांचं आगमन झालेलं आहे. कवी नारायण, हरिनारायण, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविरोत्र, द्रुमिल, चवस, नमला, करमंजन, असे सगळे नारायण ज्या वेळेला आले, हो भगवंत स्वतः उठलेले आहेत. काय ताकद आहे! भगवंत उठले महाराज. एवढी भक्ती असावी लागते त्यांची होती. आणि स्वागत करायचं म्हणून हात जोडलेला आहे. निरंजन म्हणा, अलख निरंजन, 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 हो 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 अलख निरंजन, अलख निरंजन, आहा हा हा अलख निरंजन, अलख निरंजन, हो 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 अलख निरंजन, अलख निरंजन, हा 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 अलख निरंजन, अलख निरंजन, ओ अलख निरंजन, 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 अलख निरंजन. आदेश. आदेश. हो. आणि आ का केलं तेही सांगतो, ते म्हणावं लागतं. ओ म्हणजे ओंकार आणि आ म्हणजे आत्मा. नाथ हे आत्म्याला ओंकाराच्या स्वरूपात विलीन, नुसतं तत्व नाही ब्रह्मरूप असणारी काया त्यांची होती, म्हणून त्याला हो आणि आ. काय वर्णन सुंदर केलेलं आहे मालुकवीने नवनाथ ग्रंथामध्ये, सुंदर सांगितलं. आणि तीच परिस्थिती इथं झालेली आहे बघा, फार सुंदर. आपल्या जशा गावच्या लोकांनी स्वागत केलं या छोट्याशा गावीना, पण समारंभाचं भक्ती मार्गाचं तसं द्वारकेला भगवान श्रीकृष्णाने सर्वांचं स्वागत केलेलं आहे. सर्वजण बसलेले आहेत आपल्या आपल्या मानाप्रमाणे. आणि मग आलेले पाहुणे विचारतात की देवा झालं चहा पाणी मानपान झालं, जेवणाची पण व्यवस्था उत्तम आहे, काय हरकत नाहीये,
चांगलं जिलेबी पण आज होती वाटतं, गोड 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 गोड, वा 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 वा, बासुंदी उद्या टाकणार आहेत म्हणले. हो, अरे वा वा वा, सारखेच कार्यक्रम व्हावे असे देवा तुमच्या तिकडं ना आम्ही यावं तिकडनं. द्वारकेला काय कमी आहे हो, द्वारकाचा राणा काय कमी आहे, विश्वाचा मालक. आणि त्या परिस्थितीत गेल्यानंतर महाराज अशी परिस्थिती झाली की जाताना शेवटी माणूस तत्वाचं विसरत नाही बोलायला. त्यांनी सांगितलं देवा आम्हाला कशाला बोलवलं. मग ते सांगतात हो त्यासाठीच बोलवलंय. जैसे राजहंस उदधी जळी, पोहायला जावं पण काय उपमा द्यावी मालुकवीनी. ग्रंथकर्ते मालुकवीनी काय उपमा दिलेल्या आहे. जैसे राजहंस उदधी जळी, राजहंस पक्षी जसे विहार करण्यासाठी आणि त्या सरोवरामध्ये एकत्र जातात तसं आपल्याला सगळ्याला मिळून जायचं आहे. आदेश हात जोडले म्हटले काय कवी नारायणा तू मच्छिंद्र म्हणून अवतार घ्यायचा आहे. आदेश हरिनारायणा तू गोरक्ष व्हायचा आहे. आदेश अंतरिक्षा अरे तू जालिंदर व्हायचा आहे. आदेश प्रबुद्ध तू कानिप व्हायचा आहे. आदेश पिप्पलायन आविर्होत्र नऊ नारायणांना सगळ्यांना भगवंतांनी सांगितलेलं आहे की कसा कसा कुठं अवतार घ्यायचा आहे. पण नुसते तुम्ही नाही, तुम लढो हम कपले सांभाळते हे असं नाही, आम्ही पण येणार आहे तुमच्या बरोबर, नवे नवे तुमच्यापेक्षा पुढं. प्रत्यक्ष कवी वाल्मिक सुरसत्व पुढे होईल तुळशीदास. वाल्मिक जे आहेत ते कोण होणार आहेत, तुळशीदास म्हणून होतील. शुक महाराज ब्रह्मभास. एवढेच नव्हे, उद्धव माझा प्राणाहुनी आवडता नामा होईल तो. भक्तिप्रौढी जांबुवंत तो नरहरी होईल नितांत. थोड्या ओव्या घ्याव्या लागतात. हे नवनाथ कथा आहे, सगळं थोडं थोडं घालणार आहे. आपल्याला आधी एक ॲटमच खायचं नाही, सगळं खायचं आहे. जिलबी भात भाजी पाणी पण प्यायचं आहे त्याच्याबरोबर, पण प्रेमाने. आणि मग तुम्ही काय करणार आहे. हो अरे आम्ही करणार आहे चतुरानन आहे ना 4 तोंडाचा, जो आता सोपान होणार आहे. बर आणि बारकी हो योगमाया चिदविलासिनी ती मुक्ताबाई होणार आहे. वा वा छान छान. आणि मग विश्वाचे मालक आदिनाथ ते कोण होणार आहेत. हां ते निवृत्ती. वृत्तीच नाही, वर्णन केलंय बघा शिवलीलामृतात, सुंदर आहे. वृत्ती नसणार आहे विश्वात एकच मायेचा लाल आहे, लक्षात घ्या. असं बोट करून सांगतोय मी, काय वर्णन आहे. स्मशान क्रीडा करिता सुखावे, तो देव चूडा मणी कोण आहे. उदास मूर्ती जटा भस्मधारी, तुझ वीण शंभो मज कोण तारी. कारण त्याचं कारण असं आहे की त्याचा अधिकार काय आहे, त्याला दुसरं काही लागत नाही. त्याला काय लागतं, फक्त राम लागतो. काय लागतं, राम लागतं. भजन करी महादेव, भजन करी महादेव, ओ भजन करी महादेव, ओ भजन करी महादेव. राम तुझी सदाशिव, राम तुझी सदाशिव, भजन करी महादेव, ओ भजन करी महादेव, ओ भजन करी महादेव. राम पूजी राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, टाळे टाळे राम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, ओ भजन करी महादेव, ओ भजन करी महादेव. आदिनाथ आहेत ते. आदी कोण आहे, लक्ष द्या, शब्दातच सगळं सांगितलं. आदी कोण आहे, नाथ.
आपल्या शरीरात बघा काय आहे, सगळं नंतर आहे, आधी कोण आहे? नाथ आहे, म्हणून हा 7-12 आहे. नाथ आहे म्हणून सगळं आहे बघा. नाथ नाही हे चौकाच्या खांद्यावर, नाथ आहे हे डोळे बघतायत, तोंड बोलतोय, पाय चालतायत. आपण म्हणतो अरे कस काय आला, पायानं चालत आलो. मग तो नाथ नसल्यानंतर पाय असतात की, डोळे असतात का नाही? मग कोण बघतं? वृक्षाचे हे पानं आले ज्याची सत्ता, कोण त्या भगवंता, त्याची इच्छाच झालेली आहे. नवनारायण अवतारांचा नवनाथ प्रगट करायचे, हे त्याची इच्छा आहे. त्याची इच्छा आहे, आपली नाही. आपली इच्छा जेव्हा करायची होती तेव्हा 1760 अडचणी आल्या. आपण सोडून देऊन हांतरून टाकून झोपले की त्यांनी ठरवलं परत सेटिंग बरोबर लागतं. हे त्याची कृपा आहे. आणि त्याची कृपा असेल तर सगळं होतं, आणि त्याची कृपा नसेल तर सगळं असलेल्याची गॅरंटी. तीच परिस्थिती इथं झालेली आहे. त्याची इच्छा आहे की नवनाथांचा अवतार व्हायचा आहे, बाबा मच्छिंद्रनाथांचा अवतार व्हायचा आहे. आणि मग आईसाहेबांच्या मनात विचार आला, तुम्ही घोकता जो मंत्र तो मज द्यावाजी पवित्र. आधी तो कुठला मंत्र घोकतो ते इथं झालं. आईसाहेब म्हणतात मला द्या. बघा ना, महिनाभर कामाला जाता, तुम्ही जॉबला आहे की नाही मला माहिती नाही, पण जाता. बरं, ऊसाची पट्टी घेऊन येत असाल, द्राक्षाची पट्टी आणत असाल, पट्टी तिथनं जपून आणता, पण घरात आणल्यानंतर कुठं देता? मोठ्यांदा बोलायला सुद्धा डेअरिंग होत नाही. शेजारी बसल्यात म्हणल्यावर म्हणतील काय करायचं. परिस्थिती अशी आहे की ती पट्टी आणलेली आहे. तसं आईसाहेबांनी विचारलं, तुम्ही घोकता, तुम्ही जो मंत्र म्हणता तो मला सांगा. ते म्हणले एकांतात. बऱ्याच गोष्टी एकांतात करायच्या असतात. काय म्हटलो मी तुम्हाला, तुम्ही एका प्रश्नाचं उत्तर दिलं की पुढं सप्ताह कराल त्याचा खर्च माझ्याकडनं घ्यायचा. एकांतात मला सांगा, एकांत आयुष्यात कधीतरी मिळू शकतो का किंवा असतो का? एवढं कळलं तर नवनाथ कळला. एका ओळीत सांगून पुढे जाऊया. कुठंही कोपऱ्यात एकट्याने जरी कुठलाही विचार आणला मनात, तोंड न उघडता, तरी सुद्धा तो विचार ज्या मनात आलाय त्या मनाची उत्पत्ती ज्याच्यापासून झाली, मनाचा 3रा नंबर आहे, ज्याच्यामुळे हा 7-12 जिवंत आहे, तो आतमध्ये आहे. त्याच्यापासून श्वासाची उत्पत्ती, कारण तिथं फिल्टर केंद्र आहे, श्वास वाढायचं सोडायचं, तिथून मग श्वासानंतर मन होतं. काय म्हटलं कळालं का? त्यामुळे कुठलाही मनात तुमच्या विचाराला की तो आधी त्याला कळाल्याशिवाय पुढे जाऊ शकत नाही. त्यामुळे मी एकांतात मी एकटा हा विषय घ्यायचा. एकदा तुम्ही ठरवलं, चाले हे शरीर कोणाचे हे सत्ते, चाले हे शरीर कोणाचे सत्ते, चाले हे शरीर कोणाचे सत्ते, चाले हे शरीर कोणाचे सत्ते. कोण बोलावितो हरी वीणा, बोलाविते हरी वीणा, कोण बोलावितो हरी वीणा. हो, चाले शरीर कोणामुळं. आणि मग आईसाहेबांना एकांत स्थान ठिकाण्यासाठी हो, आणि मग यमुना तटामध्ये नाही का एकांतात गेलेले आहे. त्या ठिकाणी नंदीला बाजूला थांबले, बसून गेले नंदीवर. काय अवस्था आहे बघा, बसून कशावर गेले? नंदीवर. आणि महत्वाच्या कामाच्या वेळेला त्याला सांगितलं तू इथं थांब, आणि दोघं गेले. आणि त्या ठिकाणी एकांत आहे असं शिवाला वाटलं. महाराज, भक्ती शक्ती विश्वाचा आधी नाथ आहे, आधी स्टार्ट आहे तो. आणि त्यांना असं वाटलं की ह्या एकांत आहे. कधी कधी नवनाथ वाचताना मी पण रडत बसतो, देवा याचं उत्तर मला अजून सापडलं नाही, तुम्हाला सापडलं तर सांगा. आधी नाथ म्हणतायत हा एकांत आहे. महाराज विचार करा ते संपल्यानंतर, कारण या विश्वामध्ये एकांतच नाही त्याच्याशिवाय. फक्त त्याला घेऊन जर केला तर तो एकाचा अंत करतो आणि मग एकांत तयार होतो. म्हणून आदिनाथ त्या योग्यतेचे होते. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, आदिनाथ गुरु सकल सिद्धांत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत, आदिनाथ गुरु सकळ सिद्धांत. मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य, मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. आणि मग आईसाहेबांना ज्ञानमंत्र दिल्यानंतर विचारलं, कसं काय वाटलं ऐकून, बरं वाटलं का, काय कळलं का? सकाळी मला गुरुजी भेटले होते. कुठे गेले गुरुजी? हात वर करा बरं. आहेत का गेलेत बाहेर? गुरुजी मला म्हणले
एवढे मुलं आहेत, चांगलं शिकवतो, चांगलं अतिशय हे कर्म चांगलं आहे बरं का शिक्षक असण्याचं. आणि मग त्यांनी सांगितलं, कसं काय वाटलं? आईसाहेबांनी सांगितलं ब्रह्मचोज मिरवेल. ज्ञानोबाऱ्यांनी त्याचं उत्तर हरिपाठामध्ये दिलंय. विष्णुमाया जग वैष्णवांचा धर्म, विष्णुमाया जग वैष्णवांचा धर्म, वेद वेद ब्रह्म अमंगळ, वेद वेद ब्रह्म अमंगळ, वेद वेद ब्रह्म अमंगळ. हो, विष्णुमय जग आहे. आईसाहेब उत्तर देतात ब्रह्मचोज मिरवेल म्हणजे सर्व ठिकाणी विष्णूच आहे. या ब्रह्मांडामध्ये अशी कुठली गोष्ट नाही की त्याच्याशिवाय, वृक्षाचे हे पानं हाले ज्याची सत्ता, त्याच्याशिवाय काय असू शकत नाही. पण त्या आईसाहेब उत्तर द्यायच्या आधी आवाज आला हो महाराज, पण माणूस दिसना. ब्रह्मचोज मिरवेल. अरे बापरे, मधीच एक किस्सा झाला होता बरं का. आईसाहेब बोलले मी तुम्हाला सांगितलं, पण त्याच्या आधी एक क्लिक त्यांना झाली होती, ते शोधायला लागली कुठून आधी एक आवाज आला होता. आवाजाच्या रोखाने बाण मारायचं चाललं होतं. 2 मिनिटाची कथा सांगतो. आता ह्या बाबाला अर्जुनाला जिंकायचा होता ना, म्हणून बाण मारल्याबरोबर बरोबर अर्जुनाने कुत्र्याच्या तोंडात बाण मारला. बऱ्याच जणांना कथा माहिती आहे. पण त्याच्यापेक्षा अधिकारी असणारा त्याचा बाणचा नेम चुकला नव्हता, ह्यांनी चुकवला होता ह्यांनी. म्हणून त्यांनी ठरवल्याशिवाय त्याच्या आधी एक बारीक आवाजात चिमणी ओरडली होती, ती कुणालाच ऐकू नये होती. तिच्या तोंडात बाण गेला होता, त्याचं नाव होतं कर्ण. म्हणून भगवंतापाशी समजून घ्या, आपली बुद्धीचं गटुडं बांधून एकदा नदीत टाकून द्या आणि हात जोडा. आत्म्याने जणू परमात्म्याला, अरे त्या परमात्म्याला हा 7-12 एकदा अर्पण करा आणि मग म्हणा दे रे काना चोळी लुगडी. आम्हाला अर्थ कळत नाही. चोळी म्हणजे ह्याच्या वरचा भाग आहे आणि लुगडी म्हणजे ह्याच्या खालचा आहे. पंढरपूरला जे कमरेला हात ठेवले त्याचा अर्थ आहे चोळी लुगडी. आम्हाला मेंदू, तुकोबारायांनी त्याचं उत्तर पण दिलंय. वेदांचे ते सार आमाशीचं ठावे, इतरांनी भार व्यर्थ व्हावे. कळलं नाही की गडबड होती. आपण लुगड्यातच अडकलो. खालचा भाग काय करतो, जेवढं खाईल तेवढं साफ करून टाकतो. काय शिल्लक ठेवतोय का? शिल्लक ठेवणारा याच्यावरती आहे. परा पश्यंती मध्यमाय वैखरी मूलाधार स्वादिष्टांपासून अगदी आज्ञा विशुद्ध सहस्राधार पर्यंत. तो कुठं राहतो? कमरेच्या खाली का इथं? लक्षात हे कळू द्या. आम्हाला सार कळत नाही. एक नाथांचा अभंग आहे, सुंदर आहे, जास्त वेळ घेत नाही पण. आम्ही बामण बामण, 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 आम्ही बामण बामण. आमचे सोयरे मुसलमान, आमचे मुसलमान, आमचे सोयरे मुसलमान, आमचे सोयरे मुसलमान. आम्ही बामण बामण, 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 आम्ही बामण बामण. ऐकायला हसायला काही काही लोकांना कधी कधी बरं वाटतं. अर्थ कळला तर अरे बापरे, नाथाने सांगितलं. काय सांगितलंय? आम्ही. आम्ही हा शब्द तुकोबारायांचा अभंग बऱ्याच ठिकाणी गेलेला आहे. वैकुंठवाशी आम्ही आलो याची कारणाशी, म्हणजे आम्ही म्हणजे तुकोबार आहे, अधिकारी शब्द आहे तो. आम्ही, आम्ही बामण आहे. एकनाथ महाराज काय म्हणतात, तर आम्ही म्हणजे सगळे चराचर. तुम्ही कोण आहे? ब्राह्मण, ब्रह्मतत्व आहे. अशुद्ध शब्द नाथांनी मुद्दाम टाकलाय त्या ठिकाणी, कारण समाजाच्या परिस्थितीनुसार ती रचना केलेली आहे. काय सांगतात? आम्ही ब्रह्मतत्व आहे आमच्यामध्ये, पण आमचे सोयरे पण बामणच पाहिजेत ना. नवनाथ कळायसाठी सुंदर आहे, लक्ष द्या. सोयरे लक्षात घ्या. आपली पोरगी आपण आपल्या जातीवंताला देतो का दुसऱ्याला देतो? मला कळत नाही, सांगत जावा. किती सुंदर वर्णन एकनाथ महाराजांचा अभंग आहे. आम्ही बामण, ब्रह्मतत्व आहे. तो तत्व जो चैतन्य जे आहे तोच बोलतोय. तो लांबडा अभंग आहे. काळे महाराजांना उद्या आपण घेऊ, आज वेळ थोडा आहे. याचं विश्लेषण करू आपण या कार्यक्रमामध्ये. पण थोडेसे 2 मिनिटं सांगतो की ते जे चैतन्य तत्व काय म्हणतंय की आम्ही ब्रह्म आहे, आम्ही बामण बामण, आमचे सोयरे ही बामण. ते फक्त मच्छिंद्रनाथ.
त्याचं उत्तर दिलेलं आहे. राणी रेवतीने जेव्हा बाबा मच्छिंद्रनाथांच्या शरीराचे तुकडे केले त्यावेळी गोरक्षनाथांनी म्हटली की हा असला देह इतके दिवस कशी राहील. त्यांनी उत्तर दिलेलं आहे की ब्रह्मरूप होत असे काया, ही काया ब्रह्ममय काया आहे, ती नाशणार नाहीत. म्हणून ते ब्राह्मण आणि त्यांचे सोयरे पण ब्राह्मण, आपण ब्राह्मण पण आपले सोयरे मुसलमान कसे आहेत जरा लक्ष देऊन ऐका आणि पुढे कथेला जाऊया. फार सुंदर कथा आहे. ब्राह्मण आणि मुसलमान म्हणजे उलट सुलट झालंय ना, पटत नाही ना. ब्राह्मण एकादशी करतोय ते उलट करतोय, बरोबर आहे की नाही. आता लक्षात घ्या, सोयरे मुसलमान. आता लक्षात घ्या, जय चैतन्य मागे सांगितलं एवढं कळलं की नवनाथ नाथ आहे, ह्याच्यामध्ये ध्यान विद्या आहे, योग आहे, हे कळण्यासाठी हे सांगतोय. गप्पा नाही सांगणार, योगाला सोडून दुसरं बोलणार नाही. ब्रह्मतत्व असणारं फक्त चैतन्य तुमच्यामध्ये आहे, ज्याच्यापासून या श्वासाची उत्पत्ती होते. म्हणजे तो श्वास जो येतो उत्पत्ती म्हणजे इथून परत जाण्याची. जो सोडणारा आहे तो ब्राह्मण ब्रह्म बाहेर आहे, त्याला परब्रह्म म्हणतो आपण. जो आतमध्ये तुमच्यामध्ये जे सोडतो भांडवल कमी पडून देत नाही तो परब्रह्म. आणि तो आत घेण्यासाठी आणि बाहेर सोडण्यासाठी जे यंत्र आहे तो ब्रह्मतत्व आहे. ते परत सोडतंय, ते सोडल्यानंतर त्याच्यापासून मनाची उत्पत्ती होती. जरा लक्ष द्या. आणि मग ते मनाची उत्पत्ती झाल्यामुळं शरीराचा राजा कोण आहे? या ब्रह्मतत्व म्हणजे ब्राह्मण ब्रह्म. हा, आणि ते शरीर ऐकतंय कोणाचं? मनाचं. मन त्याच्याप्रमाणे वागतंय का? आज भजी खायला जाते, उद्या लावणी बघायला जाते, पैसे कमी असलं तर शेजाऱ्याच्या 4 कोंबड्या नेऊन विकतोय, चोऱ्या करतोय. चोरी पण करावी, पण कशी करावी? मीराबाईने सांगितलंय, खर्च न होवे चोर न लेवे, दिन दिन बढ़त सवायो पायो जी मैंने नाम रतन पायो जी मैंने नाम रतन मन पावे, पायो जी मैंने नाम रतन धन पायो. पायो जी मैंने नाम रतन. चोरीच करायची, पण कशी करायची? कशाची करायची? तो फुकट मिळत नाही हो. जन्मभरीच्या श्वासा इतके मोजेले हरिनाम, तेव्हा तो मिळतो, विकत घ्यायचा असतो. आणि ती अवस्था लक्षात घ्या. ते ज्ञान आई साहेबांना सांगितल्यानंतर आतून आवाज आधीच आला. काय आला? ब्रह्मचोज मिरवेल. आदिनाथांनी खाली वाकून बघितलं तर माशाच्या आतून आवाज आला. अरे बापरे म्हणले, तू हित पण आहेस का? मला वाटलं एकांत आहे. एकांत कसा असेल? तुम्हीच रोज 2-2 मिनिटाला हाक मारताय, राम पूजी सदाशिव, हे तुम्ही करताय. हाक 24 तास करताय. हितनं तिसगावला फोन करताय आणि हिथं आल्या कसे विचारताय. हे केवढं चुकीचं आहे. कोणी सांगितलं होतं फोन करायला? तसं होतंय ना. तुम्ही नाव घेताय मी इथं कसं काय? ते तिथं होता. पण काळजी करू नको म्हणले. आता आईसाहेबांच्या माध्यमातून तुला थोडं ज्ञान मिळाले. जन्माला आल्यावर बद्री केदारला ये, मग दत्त मुखानं सगळं सांगेन. त्या मछलीनं आदिनाथ आईसाहेबांना नमस्कार केला. लक्षात घ्या, माशाने नमस्कार केला आणि तुम्ही माणसं असून हात जोडता येत नाही. देवळाच्या समोर गेलं तर असं करते. आणि शेजारी एखादी म्हैस असली हुंदलणारी म्हणजे मग आणि मग आपला उद्धार का होत नाही? फक्त श्रद्धेने ऐकलं तर. आणि हेच मग त्या मछलीनं ऐकलं आणि योग्य वेळ आल्यावर अंड यमुनेच्या काठाला ठेवलं आणि निघून गेलेली आहे. सकाळ झाल्यानंतर बकपक्ष्याची मंडळी आले. त्यांनी पाहिलं, अरे बापरे काय खायला दिसते म्हणून त्यांनी त्याच्यात टोचा मारल्या. सूर्य उगवल्यानंतर ते चमकायला लागलं अंड आणि ह्यांनी टोचा मारल्यामुळे ते फुटलं. त्याचे 2 भाग झाले आणि त्यातून सच्चिदानंद सद्गुरुदेव परब्रह्म बडे बाबा मच्छिंद्रनाथांचा जन्म झाला. एकदा जय मोठ्यांनी मला ऐकू आलं पाहिजे. अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज सच्चिदानंद सद्गुरुदेव परब्रह्म बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. बडे बाबा मच्छिंद्रनाथ महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. आणि त्या ठिकाणी काय भाग्य असतं बघा. हो,
कामिक नावाचा एक कोळी मासे धरणारा तिथं आला. नावाचा सुद्धा विरोध आहे हो महाराज. इथं वैराग्याचे मूर्तिमंत पुतळा आहे आणि न्यायला जो आलाय त्याचं नाव आहे कामिक. नुसता काम नाही, कामिक, आतुर झालेला. आणि त्यांनी पाहिलं, अरे बापरे एवढे बगळे का बाजूला झाले. ते पक्षी निघून गेले हो ते बाळ रडायला लागल्यानंतर. आणि मग कुणाला पण एखादं लहानसं बाळ जर दिसलं त्याच्यात आता मच्छिंद्र आहे, सामान्य नाहीये. ब्रह्मा विष्णू महेशादी ज्याच्या मुखाचं दर्शन करण्यासाठी नवे नवे रवी शशी दीप्ती जेणे प्रकाशिती तो हा तेजमूर्ती मच्छिंद्रनाथ नाही का. त्याचा चेहरा पाहण्यासाठी सूर्याला कधी उगवीन असं झालं होतं. अरे सूर्या लवकर मावळ. चंद्र म्हणतो मला एकदा त्याचा चेहरा बघू देत, कारण एकदा मी उगवायच्या आतमध्ये जर त्याच्या वडिलांनी जर घरात नेलं तर मला लवकर दर्शन होणार नाही. चंद्र सूर्य विचार करतायत आणि त्या बाळाला इतकं गोजीरवाणं गोंडस त्या कामिक नावाच्या आणि कोळ्याने उचललेलं आहे. किती भाग्यवान आहे, किती भाग्यवान आहे आणि उचललेला आहे. आणि त्यांना घेऊन आपल्या कोळीवाड्यात गेले. शारदवता नामे पत्नीचं नाव शारदवता. ओपिता झाले तिचे करी. तिच्या हातामध्ये दिल्यानंतर बायकाच्या जातीला सगळ्यात जास्त बाळाची. आणि मग एवढं सगळं बाळ आल्यानंतर अरे बापरे तिनं मग ते आईचा पाना, आई तिथं जन्माला आहे ते मूल झाल्यावर. आई स्त्रीमध्ये असते पण मूल व्हायच्या आधी तिचा जन्म होत नाही. वाक्य डबल सांगतो. आई रूप हे स्त्रीमध्ये प्रत्येक असतं पण जोपर्यंत ती बाळाला जन्म देत नाही तोपर्यंत तिच्यात आईत्व येत नाही. आणि मच्छिंद्राला हातात घेतल्यानंतर कामिक नावाच्या कोळ्यामध्ये जे सहस्र भाव जागृत झाले, ब्रह्ममय काय व्हायला सुरुवात झाली, विचाराचं परिवर्तन व्हायला लागलं. तसं तिच्या हातात गेल्यानंतर मग तिचंही सुरुवात झाली. आणि मग पाना फुटलेला आहे, एकांतात नेलेला आहे, डोक्यावरून हात फिरवते. आणि मग बाळाला एकांतात नेऊन पहिलं दूध पाजलं, त्याच्यानंतर मग नाहू घातलं, मग माकू घातलं. होते जे काय कपडे ते घरामध्ये जे होत्या कोळ्याच्या घरामध्ये ना दागिन्याला कमी नसतं. आणि मग असं वेगळं पाहिल्यानंतर शेजारी पाजारी बघायला काही कमतरता आहे का, यांच्या घरात काय आलं, ह्याच्या घरात काय आलं. आणि हा सगळा जो आनंदी सोहळा आणि मग त्या बाळाचं आणि मग बारसं काय साधं होणार आहे का हो. आणि मग पाळण्यात घातलं. सगळेच श्रीमंत कोळी लोक पहिले सोन्याच्या बाबतीत श्रीमंत असतात. पाळणान बिळणान सगळ्यां मग कार्यक्रमानं मग त्या पाळण्याला दुरी कशाची होती माहिती आहे हो, सुताची नव्हती. दुरी सुताची होती पण तिला गुंफलेलं सोन्यानं होतं. अहो तो पाळणा कशाचाही जरी असेल ना तर त्याच्या आत झोपणार प्युअर होतं ना, मग त्याला सोनं व्हायला किती वेळ लागणार आहे. गजानन महाराजांना शेगावला कोण गेलंय का हात वर करा. वा शब्बास. अरे गजानन महाराजांनी बडका थुंकला तरी सुद्धा त्याचा महारोग झोपला. त्या पाळण्यामध्ये मच्छिंद्रनाथ झोपल्यानंतर त्या पाळण्याची अवस्था काय होईल, अख्खं गाव सुधारलं हो. आणि आता काय हो, सगळं आनंदी आनंदच, कौतुकच. आणि बाळ लहानाचं मोठं होऊ लागलं, रांगू लागलं. आधी घरात गेल्यावर त्या घराचा उद्धार केला, रांगून रांगून अख्ख्या गावाचा उद्धार केला. इकडं जा तिकडं जा, विटी दांडू, मच्छिंद्रनाथांचे खेळ आणि समुद्रावर जाणे पोरांच्या बरोबर. आणि एक दिवशी पप्पांना वाटलं आता जरा मोठं झाले, 5 वर्षात आपल्याला मदत होईल म्हणून मग त्यांना कुठं नेलेलं आहे हो. आणि मासे गोळा करणं हे त्यांचा मुख्य व्यवसाय, त्या ठिकाणी त्यांना घेऊन गेलेले आहेत. आणि म्हणून मग त्या ठिकाणी वडिलांनी मासे धरून आणायचे आणि कडेल टाकायचे. मच्छिंद्रा हे सगळे बाळा टोपलीत गोळा करून ठेव. आणि परत आत वडील गेले, ते तडफडायला लागले हो जीव. त्याला कळत होतं त्या बाळाला, कारण ते खरं बाळ होतं. आणि त्या बाळाले पाहिलं की हे मासे तडफडतायत, हे नाचत नाहीयेत, हे आपला मृत्यू जवळ आल्यासारखं वागतायत. त्यांनी पाहिलं ज्याच्या उदरी जन्म घेतला त्याला मारतोय, त्याचे हाल करतोय. श्रावण बाळासारखं विचार शाळेत जायच्या आधी जर काहींचे असतील त्याच्यामध्ये मच्छिंद्रनाथांचं नाव अग्रक्रमाने घ्यावं लागतं. ज्याच्या उदरी जन्म घेतला त्यांची अवस्था, त्यांनी सगळे पाण्यात सोडून दिले. काय व्हायचं ते होऊ दे म्हणले. 2 वेळा आणल्यानंतर पप्पांना वाटलं आता भरपूर भरलं असेल, अजून एक लॉट आणावं म्हणजे पुढच्या आठवड्याचं काम भागलं.
तिसरा लॉट आणल्यानंतर काय शिल्लक राहिलं बघतात तर कुठं काय आहे. आणि मग राग आला हो. पाण्यामध्ये जाऊन मासे पकडणं एवढं सोपं नाही. त्याला मर्दाचं लक्षण म्हणतात बरं का. एक उदाहरण फार सुंदर दिले. समंदर के किनारे बैठके नाही का, तालाब में असं दाणा टाकायचा आणि त्या माशाला पकडण्याला पुरुषार्थ नाही म्हणतात. गहरी समंदर के बीच में जाकर नैया में बैठ के मछली पकडने को मर्द कहते. ही हिम्मत आपल्यामध्ये पाहिजे. कर्तृत्वाने मिळवलेलं धन पाहिजे. तो परत आलेला आहे कामिक नावाचा गोळे आणि त्याने पाहिलं की मुलाने सगळं टाकलेलं आहे. म्हटल्यानंतर ते खाली उतरले. रागाने एक लावलेली आहे. काय खाशील म्हणले. भीक मागशील का. आता जर परत असंच केलं तर म्हटलं थोबाड फोडून टाकीन. परत आणायला गेले. त्यांना वाटलं आता मारल्यामुळे ऐकल. ते निघून गेले. ह्यांच्या डोक्यात विचार आला, सर्वात पवित्र भिक्षान्न दोष त्याशी काही नशे. भिक्षेचे अन्न सर्वात पवित्र आहे, त्याला दोष नाही आहे म्हणले. वडील तिकडे आत गेले आणि ह्याने रस्ता धरला. बद्री केदारचा रस्ता झाला हो. ऐकायला एका ओळीत असतो. बद्री केदार किती अंतर आहे. जाधव महाराज ट्रिप मारला जाताना आपल्या लोकांना अनुभव येतात किती लांब जावं लागतं. ते एवढं सोपं नाही आहे. वाटेत किती ठिकाणी झोपायला जागा मिळाली असेल का, किती वनचर भेटले असतील का, हंतरायला आहे का, पांघरायला आहे का, जेवायला आहे का, जागा चांगली आहे का, पायात काटे मोडत असतील का. कधी विचार केला का हो एवढं सोपं आहे का. पंढरीची वारी करायची म्हणजे इष्टीत बसायचं, दिंडीत जायचं, खचून खायचं, नगर प्रदक्षिणा करायची, झाली पंढरीची वारी म्हणायचं. एवढं सोपं आहे का. पण काही नसण्यापेक्षाही बरं आहे. वावगही काही नाही आहे. कारण हा सगळं महाराष्ट्र बघतोय. नसण्यापेक्षा बरं काहीच नाही म्हणण्यापेक्षा थोडं तरी चाललेलं असतोय. काहीच नाही म्हणण्यापेक्षा मुखाने ज्ञानोबा तुकाराम म्हणलेलं असतंय. काहीच नाही म्हणण्यापेक्षा विठोबा रुक्माई म्हणलेलं असतंय. काहीच नसण्यापेक्षा नगर प्रदक्षिणा झालेली असते. आणि यांच्या कृपेमुळं, ज्ञानोबा तुकोबांच्या आणि संतांच्या कृपेमुळं तो रावळाच्या आत न बसता शिखराच्या वर बसलेला असतोय. ही माझ्या पांडुरंगाची ताकद आहे. म्हणून नगर प्रदक्षिणा केली तरी सर्व आणि पावन झाल्यासारखं होतं. तीच अवस्था झालेली आहे. मच्छिंद्रनाथ आणि आदिनाथांच्या ठिकाणी गेलेले आहेत. पण त्यांना माहिती नव्हतं इथं आदिनाथ आहेत म्हणून. कंटाळून त्या ठिकाणी तपश्चर्या करायचा विचार केलेला आहे. काहीच नाही त्या उद्देशाने अवतार का. नवनाथ ग्रंथामध्ये एक ओवी लिहिलेली आहे बरं का. तुम्ही म्हणाला असं महाराज पटापटा कसं सांगताय, त्याचं उत्तर दिले. ते अवतारी असती परिपूर्ण, ते मानवाने घडून. ते मानवाचं काम नाहीये. तुम्ही त्या भानगडीत पडत. तुम्हाला जेवढं ठेविले अनंत तैशेची, ज्या अवस्थेत राहिला त्या अवस्थेत पण श्रद्धेने करा. ते अवतारी अधिकारी होते म्हणून त्या ठिकाणी लोकंटकी पादांगुष्ट डाव्या पायाचा अंगठा आरी करून टेकून 12 वर्ष तपश्चर्या त्या पोरांनी केली. कार्पासम झाली दृष्ट, त्वचा लिपटली असतीशी. कापसाली दृष्टी, एकदम डोळे बारके झालेले आहेत हो. हाडाला कातळ चिकटलेला आहे. डोळे उघडायची सुद्धा ताकद नाही. आणि मग जैसे ज्याचे भाग्य असे तैसी बुद्धी. आणि तेथे असे त्या ठिकाणी भाग्य उदयाला आलं ना 12 वर्षांनी. म्हणून दत्तात्रय आदिनाथांच्या ठिकाणी गेलेले आहेत. कोण गेले. दत्तात्रय गेलेले आहेत. शिरे 6 हात आणि कुठं पोचलेले आहेत. 5 तोंडाकडे. माणूस कसा छोटा मोठ्याकडे जातो, मोठा त्याच्यापेक्षा मोठ्याकडे. इथं 3 शिरे आहेत, तिथं 5 शिरे आहेत. खंडोबाच्या आरतीत लिहिलेलं आहे का नाही. लिहिलंय की नाही. पंचानन हैवाहन सुरभूषित निळा, खंडा मंडित दंडित दानवलीला. मणिमल्ला मर्दोनी जो शिरी पिवळा, आणि हिरे कंगण यासी सुमनांच्या माळा. पंचानन 5 तोंड असलेला हैवान झालेला आहे. कोणासाठी. सूर म्हणजे देव भूषित, निळा म्हणजे शंकर, खंडा म्हणजे तलवार हातात घेऊन, मंडित म्हणजे तयार, दंडित म्हणजे मारण्यासाठी. गणासाठी मणिमल्ल मर्दुनी जो शिरी पिवळा. शिवाचं वर्णन केले रामदास स्वामींनी. काय सुंदर आहे. आणि अशा 5 शंकराकडे गेलेले आहे. आणि काय वर्णन करतात शंकरांना. धुंडभूषणा कैलास नायका, अपर्णा निधाना, वृषभरोहणा. आणि असं वर्णन केल्यावर भगवान शंकर प्रगट झालेले आहेत. महादेव प्रगट झालेले आहेत. दत्तात्रय समोर उभा राहिलेले आहेत. आणि पाहुण्यांचं स्वागत करावंच लागतं. दत्तप्रभूंना बसायला आसन.
आदिनाथांनी औपचारिकता केल्यानंतर म्हणे काय महाराज, काय कसं काय येणं, काय अपेक्षा, काही नाही म्हणलं. भागीरथीचं जरा या तुमच्या एरियाचं जरा आणि तीर्थाटन करायची इच्छा झालेली आहे मला. हो हा मग चला ना म्हणले, कोण नको म्हणतंय. आणि मग तीर्थाटन करण्यासाठी भागीरथी विपिना कारण पाहत पाहत चालले. जैसे फळानिमित्त पक्षी फिरत राहते वृक्षवृक्षी, फळ असेल त्या ठिकाणी पक्षी जातो, तसं ही दोघं भागीरथीच्या आणि तीरावरून चाललेले आहेत. आणि मग त्यांना एका ठिकाणी एक योगी दिसलेला आहे, पण बालक रूपामध्ये. अरे बापरे, त्याचं वर्णन केलंय बघा मालुकवीनी. अहो विश्वामित्र मूढ प्रकरणी दिसतो तपी हा मुकुटमणी, तपार्थ कामना अंतकरणी करणी कोण याते उदेली. आणि मग दत्ता आदिनाथ म्हणतात, काय म्हणतात, मी मग दत्ताशी म्हणे आदिनाथ मी स्थिरता राहतो मही येत, तुम्ही जाऊन का म्हणे ते विचारावे तया ते. आणि मग त्या ठिकाणी गेलेले आहेत. दत्तात्रय भगवंत समोर गेल्यानंतर डोक्यावरती हात ठेवलेला. बाळा काय रे, डोळे उघडून पाहतात. डोळे मिटायची सुद्धा ताकद नव्हती व उघडायची पण नव्हती. भ्रू संकेत करून नमन, हा अधिकार आहे भक्तीचा. ते फक्त दत्तात्रयांनाच दिसू शकतो, तुम्हाला आम्हाला दिसणार नाही. कारण आपण ऐहिक जीवनातली माणसं आहे आणि ते योग्याची तपश्चर्या पात्रता परमार्थिक योग्यतेची असल्यामुळं दत्तप्रभू हे परब्रह्माचा आणि आनंद कंद म्हणतात अशा अवस्थेत असल्यामुळे त्यांनी त्या ठिकाणी आणि दत्तप्रभूंनी तो सन्मान मान स्वीकारलेला आहे, नमस्कार स्वीकारलेला आहे. आणि मग म्हटले बालका काय विचार आहे, काय म्हणे ते बाळ. काय म्हणतं माहिती आहे का, सुंदर वाक्य. 12 वर्ष एकांनी लोटा मानव नातोय दृष्टीशी. 12 वर्ष राहिलो थांबलो, कोणी सुद्धा माणूस दिसलं नाही. काय सांगायचं, आपण कोण आहे. तोंड उघडत नव्हतं महाराज, आतलं मन बोलत होतं पण ते तिथं कळत होतं. तोंड उघडत नव्हतं पण तिथं कळत होतं. आणि मग उचलून असं उभा केलेलं आहे. आता ज्याच्या शरीराला दत्तात्रयांचा स्पर्श होईल त्या शरीरामध्ये ताकद याला किती वेळ लागेल हो. जे ब्रह्मरसात झाले ते अप्पर सकळ विसरले, स्वच्छच होऊन जाणार ना. आणि मग डोक्यावरून हात फिरवला, डोळ्यातून अश्रूच्या अभिषेक धारा उभा राहून मच्छिंद्राच्या डोळ्यातलं पाणी दत्तप्रभूंच्या चरणावरती पडत होतं. दत्तात्रयांनी पाठीवरून हात फिरवला, खांद्यावर हात ठेवला, हाताला धरून आदिनाथ बाबांच्या समोर नेलं आणि आदिनाथ बाबांच्या चरणावरती डोकं मच्छिंद्राचं ठेवलं. आदिनाथ बाबांच्या डोळ्यातून पाणी आलं. मच्छिंद्रा, तुला मी त्यावेळी ज्ञान दिलं होतंस, ते कृतकृत्य करून तू दाखवलंस. आनंदाचे अश्रू आदिनाथ बाबांच्या डोळ्यात आणणार जर पहिला नाथ कोण असेल तर तो मच्छिंद्रनाथ आहे. आणि मग दत्तप्रभूंना वाटलं अरे काय बालकाला मी जवळ गेलो, घेऊन आलो आणि त्यांनी आदिनाथांच्या डोळ्यातनं पाणी काढलं. या शिष्याच्या अभ्यासूनी आदिनाथांनी आदेशच काढला, संप्रदायच वेगळा निर्माण कर म्हणले. पहिला हा या शिष्यात ते अभ्यासूनी सकल सिद्धीचे करी माहेर, सगळ्या सिद्धी आणि मागिरी मा महिमा लगिमा शितो शितो प्राप्ती प्रकामा, सगळ्या अष्टसिद्धी जे आहेत ते सगळे मंत्र सगळं ज्ञान त्यांना दिलं. दत्तप्रभूंना द्यायला सांगितलं आणि दत्तात्रयांनी सगळं ज्ञान दिलं. ज्ञान दिल्यानंतर मग मात्र काय झालेलं आहे, मावदे करायचे. जसं आपण ग्रंथ वाचल्यावर समाप्ती करतो तसं मावदे करायची वेळ. आणि ते मावदे करायची वेळ आल्यानंतर आता आदिनाथ बाबांनी मावदे करायचं म्हणलं आणि दत्तात्रय प्रभू जर गुरुस्थानी असतील तर कोणाची हिंमत आहे मी येणार नाही म्हणायची. त्याला ब्रह्मांडात राहायचं आहे का नाही. आणि काय सांगायचो, हा अतल वितल सुतल तसा तर रसातल महातल पाताळ स्वर्ग कैलास वैकुंठ सगळ्या देव देवतांनी गंधर्वांनी यक्ष किन्नर सगळ्यांनी मच्छिंद्राला आशीर्वाद दिले. आणि जा म्हणले आदिनाथ बाबा, ज्यासाठी तुझा अवतार झालाय ते मार्गस्थ आता सुरू हो. आणि मग तिथून प्रस्थान केलं. ते वनीच्या सप्तशृंगी मातेपाशी आले. नवनाथात तिथं वर्णन केलेलं आहे. तेवढं अंतर कसे, नवनाथ ग्रंथ कोणताही ग्रंथ असू द्या, नवनाथ सोडा, सगळं सांगितलं जात नाही. तिथून उडी डायरेक्ट वनी अंतर महाराष्ट्रात आहे. बद्री केदार इतक्या लांब आहे. मच्छिंद्रनाथाने किती मध्ये सगळं सांगायचं म्हटल्यावर ग्रंथ एवढा जड होईल की मला वाटतं एक ट्रकच करावं लागेल. एवढा ग्रंथ आहे तरी आपल्याला त्यातलं काही कळत नाही. एवढे ट्रका एवढे ग्रंथ सगळे झाले वाचायचे कधी. आणि वनीच्या सप्तशृंगी मातेच्या समोर गेल्यानंतर मग बाबांनी हात जोडलेला आईसाहेबांच्याकडे पाहिलेला आहे आणि हृदयात डोळ्यातून पाणी आलं. आई, बाबांनी दिलेलं मी तुझ्यापाशी घेऊन आलोय, काय करू सांग. आणि मग प्रार्थना सुरू केलेली श्रद्धेने. डोळ्यातून अश्रू वाहत आहेत, हाताने टाळी वाजवत आहेत. आणि बाबा मच्छिंद्रनाथ काय म्हणतात,
टाळी हळूहळू. हा. ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विलोदिनी नंदिनुते गिरिवर विंध्य शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती है शितिकंठ कुटुंबिनी भूरि कुटुंबिनी भूरि कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैल्यसुते. आई जय जय हे शासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैल्यसुते. आई जय जय हे शासुर मर्दिनी रम्यक परदिनी शैल्यसुते. बोला माता माता की, अंबा माता की, सदानंदीचा उदे उदे. आणि आई साहेब प्रगट झालेले आहेत बघा. हो, अष्टभुजा स्वरूपात प्रगट झालेले. एका हातामध्ये तलवार आहे, हो, एका हातामध्ये शंख आहे, एका हातामध्ये सुदर्शन चक्र सुद्धा आईच्या आहे, एका हातामध्ये कमंडलू. हो, आणि आई साहेबांनी मच्छिंद्राकडे पाहिलं, पळत पळत गेलो. एवढं 22 वर्षाचं आणि बाळ पण लहान बाळासारखं पळत गेलं ना. आईच्या पायावरती डोकं ठेवलं, आईने उचललं. मगाशी पप्पांनी उचललं होतं गुरुच्या साक्षीने, आता आईने उचललं. आईची माया काहीतरी वेगळीच हो. छातीपाशी डोकं आलं, मायेची ऊब मिळाली त्या देहाला. डोक्यावरून आईसाहेबांचा आशीर्वाद. मूळचीच ब्रह्ममय काय साक्षात विष्णू होता तो. मच्छिंद्राच्या अंतःकरणातनं भरून आलं आणि आईच्या छातीवरती मच्छिंद्राच्या डोळ्यातले अश्रू पडायला लागले. आणि मुलाची आणि आईची भेट. बाळा, किती दिवस या क्षणाची मी वाट पाहतो. नवे नवे रे मच्छिंद्रा, किती युग वाट पाहिली मी, किती युग गेली रे ही भेट वाहण्यासाठी मी तुझी वाट पाहिली. आई काय करू, पण आई मला एक मार्ग सांग. बाबांनी मला कार्य करायला सांगितलंय, मी कुठलं कार्य करू. म्हणे तुला काय वाटतंय. मला काहीतरी कवित्व करावं लागतंय. साबरी विद्येचं कवित्व करायचं आहे. साबरी विद्येचा अर्थ सांगायचा आणि या ठिकाणी आजच्या दिवसाची सेवा आपल्याला थांबवायची. फार सुंदर कथा आहे. साबरी या शब्द का निर्माण झाला लक्षात घ्या. 100 कोटी मंत्र विद्युल्लता ज्या ऋषीने केला त्या ऋषींनी 100 कोटी केल्यामुळं त्यांचं नाव 100 विद्या झालं. त्या विद्येचं नाव, कारण 100 ऋषींनी केले, त्यांचं मूळ नाव वेगळं आहे, पण 100 कोटी केल्यामुळं तेच नाव त्यांना पडलं 100 ऋषी. आणि 100 कोटी मंत्रविद्या. त्या 100 कोटीमध्ये बाबा मच्छिंद्रनाथांनी 33 कोटी 95 लक्ष मंत्रविद्युल्लता केल्या. सगळ्यात जास्त 34 कोटी 12 लक्ष प्रतापवान जालिंदरनाथांनी केल्या. पुढं सगळ्या कथाभागामध्ये मी सांगणार आहे. पण वाईट मार्गाने केलं तर काय होतंय सांगायचं आणि या ठिकाणी कथेला विराम द्यायचा. फार सुंदर आहे. 100 हा शूर्पणखेचा मुलगा आहे. त्यांनी तपश्चर्या केली आणि जे खड्ग त्याला आलं तपश्चर्याचे आलं, ते खड्ग येताना त्यांनी कुठं तपश्चर्या केली होती, कळकीच्या बेटात. आणि ते खड्ग त्याच्याकडे येत असताना त्यावेळी लक्ष्मण, राम आणि आईसाहेब वनवासाला चालले होते. लक्ष्मण वनामध्ये लाकडं गोळा करायला, काय गोळा करायला चाललेला होता, फळं गोळा करायला. त्याला एक चमकणारं काय, अरे बापरे भारीच काहीतरी आले म्हणून त्यांनी पाहिलं आणि पाहतो तो काय खड्ग त्याला सुंदर हातात मिळाल्यामुळे आनंद झाला. मग आपल्यासारख्याला सुद्धा एखादी काठी मिळाली तरी आपण रस्त्याने असं करत जातोय. आता त्यांनी ते खड्ग मिळाल्यामुळे सरकार सुरूच केलं. ते कळकीचं बेट चांगलं समोर सापडलं त्याला योगायोगाने. त्यांनी सपा सप त्या कळकीच्या बेटाचे तुकडे गेले, पण त्यातनं रक्ताचा पाठ व्हायला लागला. बघतो ते कशामुळं, त्यात आज तो शूर्पणखेचा पोरगा 100 तपश्चर्या करत होता. आणि मग तो मेल्याला जेव्हा शूर्पणखेला कळालं, त्याच्या पुढं मग ते सगळं रामायण सुरू झालं. ध्येय देता ध्यानामधलं एवढं सांगून या ठिकाणी तो विराम घ्यायचा आहे. लक्षात घ्या की ध्यान एक वेळ थोडं बहुत कमी जास्त असेल तरी चालतं, पण ध्येय चांगलं जर नसेल तर भगवंत कृपा करत नाही, फळ अजिबात चांगलं देत नाही. लक्षात ठेवा. दुर्योधनाने एवढी वर्ष, एवढे महिने सेवा केली श्रीकृष्णाची, पण ध्येय चांगलं नसल्यामुळं म्हणला पांडवाकडे जेवायला जा. पण त्याला हे माहिती नव्हतं की चराचराचा उदरनिर्वाह करणारा त्यांच्या पाठीशी आहे.
तिथं दुर्वास काय असे हजारो शंकर गेले तरी त्याच्यात दुर्वास शंकर जे खातात अन्न ज्याने त्यांचं उदर भरण पोट भरतं ते फक्त रामाचं नाव आहे. तो साक्षात साधा राम नाही, एक वचनी एक पत्नी नाही, तर पूर्ण पुरुषोत्तम राम त्यांच्या पाठीशी आहे. आणि मग त्या ठिकाणी पुढची कथा तुम्हाला माहिती आहे की त्या अक्षय पात्रातलं टाइम झाल्यानंतर जेवण देत नव्हतं. पण भगवान श्रीकृष्ण त्या ठिकाणी अचानक गेले. त्यांना पाहिलं, कुंतीने धावा केला की दुर्वास ऋषी आलेले आहेत, सगळे आलेले आहेत आणि आता हे उपाशी कसे जायचे. धावत गेलेले आहेत. म्हणतात काय आहे बरं तुझ्या अक्षय पात्रामध्ये. शोधून पाहिलं तर त्याच्यामध्ये एक तुळशीचं पान खाल्लं होतं. ते खाल्लं. एक भाजीचं पान होतं. काय काळ माकेला दुकाळ नाही, द्रौपदीची खाय भाजी पाने. द्रौपदीचं एक पान होतं त्या भाजीचे, तेवढं ह्यांनी खाल्लं, ढेकर दिला, तिकडं दुर्वासांचं पोट भरलं. तसं आजच्या कथेच्या माध्यमातून नाथांच्या कृपेने आपल्या सर्वांचं पोट भरावं. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अलग निरंजन. आदेश आदेश.